नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टेट 3 तोंडावर आहे. टेट 2 चा सेकंड फेजचा निकाल लागलेला आहे. दडपण फार आलेलं आहे. मेरिट पाहून डोक्यात मुंगे आलेले आहेत. असंच तुमच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी अडकलेल्या आहेत, पुंडेसरच्या या व्हिडिओच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो तुम्ही प्रोत्साहित होऊन अभ्यास तर करणारच आहात. तसेच विद्यार्थी मित्रांनो येणाऱ्या TIT एक्झामला टेन्शन फ्री अभ्यासाला सामोरे जाणार आहात. विद्यार्थी मित्रांनो आपल्या दोन कॅन्डिडेट आहेत. एक तर टेट 2 चा अनुभव असणार आहे आणि दुसरा कॅन्डिडेट म्हणजे बावरलेला, घाबरलेला आणि टेट 3 ला पहिल्याच वेळेस सामोरे जाणारा कॅन्डिडेट असणार आहे. या दोन कॅन्डिडेटला सुद्धा जे काही आजकालच्या युट्यूबरनी, त्याच्यात मी पण असेल कदाचित काही विचारसरणीनुसार, ते तुम्ही नंतर ठरवा व्हिडिओ पाहून. विद्यार्थी मित्रांनो आजच्या श्रेणीमध्ये विद्यार्थ्यांचं काही खरं नाही. एवढे मेरिट कसं काय लागलं, कमी मार्काची मेरिट कशी लागले, त्याचं काय कारण काय, शिक्षण क्षेत्रामधला बठ्याबोळ. मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून या गोष्टी क्लिअर करणार आहे. सर्वात प्रथम तुमचा मुद्दा म्हणजे यामध्ये जास्त मार्कवाले इंटरफेअर करायला नको होते, इंटरफेअर का झालं, हा पहिला मुद्दा आहे. म्हणजे जास्त मार्कवाले परत याच भरतीमध्ये अजून या भरतीमध्ये सहभागी कसे झाले, हा तर मोठा फ्रॉड असेल का? या सर्व प्रश्नांचे उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी मित्रांनो प्रॅक्टिकली बोलणारा माणूस आहे, सत्य बोलतो, जे आहे ते सत्य सांगण्याचा प्रयत्न करतो. विद्यार्थ्यांना तस येडावाकडा अर्थ काढून स्वतःच्या मनाला लावून घेतला असेल तर त्याबद्दल मी कदापि विद्यार्थ्यासोबत राहणार नाही मित्रांनो. कारण विषय काय आहे, तुमचे नंबर ऑफ पोस्ट आणि मेरिटचा आकडा याच्यावर ठरत असतो. लक्षात घ्या मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो साधारणपणे दोन फॅकल्टी जर बघितल्या, मराठी, उर्दू या दोन लँग्वेजची जास्तीत जास्त जागा आलेल्या तुम्हाला दिसून येतात. त्यानंतर इंग्रजी आहे, गुजराती आहे, सिंधी आहे, मारवाडी आहे, काय असेल ते, बंगाली आहे, तेलुगू आहे, असे जे कन्नड आहे, या सर्व पदसंख्या भरल्या जातात. बरोबर, टप्प्याटप्प्याने काही संख्या कमी मध्ये, काही संख्या जास्त मध्ये. या सेकंड फेज मध्ये जागा किती भरल्या हो? 1588. किती भरल्या? पहिला मुद्दा घ्या, 1588. आता विचार करा मित्रांनो, मेरिट ठरताना कसं ठरणार आहे. आता सर्वात महत्वाचं मी मेरिट दाखवतो. आता लक्षात घ्या, इथं तुम्हाला दिसतोय कोणता वर्ग आहे रे? सेकंडरीचा वर्ग आहे. कोणता आहे? सेकंडरीचा. मीडियम कोणता आहे? मराठी आहे. त्यानंतर पब्लिश झालेली डेट काय? 21/5 रात्री निकाल लागलेला आहे. कट ऑफ बघा इथे, SC 2 पोस्ट साठी 2 कॅन्डिडेट निवडले, 119 मार्काला कट ऑफ लागलेला आहे. त्यानंतर SC वुमेन एकच व्यक्ती होता, एकच कॅन्डिडेट होता, 132 मार्काला मेरिट लागलेले. लक्षात घ्या मित्रांनो, इथं SC वाला NA म्हणजे नॉर्मल साधारण, SC सर्वसाधारण यातला विद्यार्थी दिला लागलाय 119 ला. महिला असून 132 ला मेरिट लागण्याचं कारण सांगतो. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पसंती क्रम दिले होते, बरोबर? काय दिले होते? पसंती क्रम. जिल्हा कोणता आहे रे? हा जिल्हा कोणता आहे सर्वात बघून घ्या, सर्वांनी बघून घ्या. अमरावती. एज्युकेशन ऑफिसर प्रायमरी अमरावती या कोड नंबर, जे काही संस्था चालकाचा त्या संस्थेचा कोड किंवा त्या झेडपीचा कोड. ओके, आता हा कोड त्यांनी काय सांगितलं की बाबा या कोडमध्ये जागा कोणाची रिक्त आहे? नॉर्मल विद्यार्थ्याची 2 जागा रिक्त आहेत, त्यांचं मेरिट लागले 119. ठीक आहे. आता ही कशाची जागा आहे, कोणत्या विषयाची जागा आहे पुढे सांगतो. आता तसंच बघा, इथं 132 लागण्याचं कारण काय? अरे महिला असून कसं काय मेरिट जास्त लागलं? कारण इथे ज्या काही महिला गेल्या त्यांना निवडताना अमरावती हा जिल्हा आपल्यासाठी बेटर आहे, त्यामुळे त्यांनी अमरावती जिल्हा जास्त निवडला. हेच मेरिट जर बघितलं दुसऱ्या जिल्ह्यामध्ये, सेकंडरीच मी वेगळं दाखवतो. कोणत्या कॅटेगरीचं? SC कॅटेगरीचं. कारण तिथे नंबर ऑफ पोस्ट जास्त असल्या कारणाने, नंबर ऑफ पोस्ट जास्त असल्या कारणाने इथे मेरिट कमी जास्त होत असतं. विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरती समजून घ्या, प्रिफरन्स समजून घ्या, पवित्र पोर्टलची प्रणाली समजून घ्या, ऍडव्हर्टायझिंग मधल्या नंबर ऑफ पोस्ट समजून घ्या, त्यानुसारच तुमच्या अभ्यासाला कलाटणी द्या. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहे. विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे, लिस्ट उघडली, ह्यांना ते आकडे दिसत आहेत बाबा 150, 159, 159 कदापि आपलं सिलेक्शन होणार
नाही, आपल्याला तर 100च मार्क पडतात, आपल्याला 120 मार्क पडतात, 130 मार्क पडतात, 150 मार्क पडतात. विद्यार्थी मित्रांनो, भरती आहे फक्त सध्या 1588 या पदसंख्येची. कारण पहिल्या फेजमध्ये चांगली पदसंख्या भरल्यामुळे आता या फेजमध्ये त्यांनी विदाऊट इंटरव्ह्यूच्या 1588 जागा काय केलेल्या आहेत, रिकमेंडेड केलेल्या आहेत, त्यांना बोलून घेण्यात आलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्यात सुद्धा अजून रिक्त होतील पदे, लक्षात घ्या. आता पुढे काय सांगितलंय, याच पदसंख्या इथे काय सांगितलंय रे, मीडियम कोणता आहे, मराठी मीडियम. आता त्याच पदसंख्येमध्ये मराठी मीडियम मध्ये ग्रॅज्युएशन टीचरवाला 6 ते 8 जागा होती मॅथ सायन्सची, मराठी मीडियम एडेड. ऍडव्हर्टायझिंग पोस्ट आहेत 6 आणि इलिजिबल कॅन्डिडेट 4च घेतले, त्यांना कॅन्डिडेट भेटलेच नाहीत यावेळेस. कोणत्या पोस्टसाठी, मॅथ सायन्स साठी, मराठी मीडियम वाला, एडेड पोस्ट वाला. ऍडव्हर्टायझिंग मध्ये 6 पद होते, 4च पोरं रिकमेंडेड झालेले आहेत आणि ते 103 मेरिटवर थांबलेलं आहे. किती मेरिटवर थांबलं, 103 मेरिटवर थांबलं. तिथं आरक्षणानुसार मेरिट, तर इथं मीडियम नुसार मेरिट लागले मित्रांनो, लक्षात घ्या. कशानुसार, मीडियम नुसार. आता मीडियम झालं, त्यानंतर पुढे बघा पुढला मुद्दा, आता कॅन्डिडेट नेम. मी काय बोललो, आता इथे एससी ची जागा शोधा बरं, ओबीसी एससी. एससी ची जागा काय मेरिट आहे इथे, कोण आहे, मनीषा नावाची महिला आहे. कोण आहे, मनीषा नावाची महिला. वर बघितलं होतं तुम्ही आत्ताच, एससीचं मेरिट किती लागलं होतं, वुमेनचं, वुमेन स्पेशल आहे, एससी वुमेन स्पेशल आहे, मेरिट लागलंय 132. आणि त्यांनी कितवा प्रिफरन्स दिलाय, 3रा प्रिफरन्स दिलाय. कितवा, 3रा प्रिफरन्स दिलाय. इथे बघा, या प्रिफरन्स नंबर 3रा. ओके, 3ऱ्या प्रिफरन्सला. आता हे मेरिट लागण्याचं कारण काय सांगतो. याच्यामध्ये पहिल्या प्रिफरन्सला झालं नाही, दुसऱ्या झालं नाही आणि 3ऱ्या प्रिफरन्सला यांचं झालं. याच्या अगोदर कमी मार्कवाले पहिल्या, दुसऱ्या, 3ऱ्या असं होते, लक्षात घ्या. आता तुम्हाला सर्वात प्रथम प्रिफरन्स देत असताना किती लोकांनी ऍडव्हर्टायझिंग पाहिली रे, नाही पाहिली. आम्ही आमच्यासारखे युट्यूबर मार्गदर्शक तुम्हाला कायम सांगितले, बाबा तुम्हाला प्रिफरन्स आलेत तर प्रिफरन्सच्या सर्वात प्रथम जागा बघा, तुमच्या कास्टला जागा किती आहेत ते बघा, तुमचा जिल्हा कोणता निवडायची ते बघा, आपली कॅटेगरी कोणती आहे ते बघा आणि आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये सूट होऊ हे सुद्धा बघणं तेवढंच आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, आमच्या मॅडमचं सुद्धा सिलेक्शन झालेलं आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय दिलेले आहेत, शुभेच्छा दिलेल्या आहेत. मॅडम पेक्षा मला जास्त शुभेच्छा आल्या. सर्व विद्यार्थ्यांचे सर्वात प्रथम आभार. आता हे तुम्हाला टेट 3 साठी या सर्व गोष्टीचा आतापासून विचार करायचे. सकाळपासून, सर मी आता डीएड केलेला आहे, मी डीएड असल्यामुळे मला साधारण सिलेक्ट व्हायला किती मार्क लागतील असा प्रश्न असतो तुमचा जनरली. त्याच्यामध्ये एकच सांगेल, नंबर ऑफ पोस्ट काउंट होतात, त्यानुसार मेरिट ठरत असतं. आता 1 ते 4 किंवा 1 ते 5 याच्यामध्ये एक गेम आहे मित्रांनो. 1 ते 4 आणि 1 ते 5 या वर्गासाठी सर्व विषयासाठी कॅन्डिडेट निवडले जातात. सर्व विषयासाठी मराठी मीडियम शाळेला मराठी मीडियमची, इंग्लिश मीडियम शाळेला इंग्लिश मीडियमची, कन्नड मीडियमला कन्नडची लोक, त्यानंतर उर्दू मीडियम वाल्याला उर्दूची लोक, असे जे की त्यांचे फॅकल्टी वाईज जे काही लँग्वेज वाईज त्यांचे पार्ट पाडले जातात. पण पुढे जाऊन 5 त्या पुढले 6 ते 12 पर्यंत तुमच्या रिक्त पदावर तुमचं मेरिट डिपेंड करतं. ठीक आहे, चला त्यानंतर बघा दुसरा बघू आपण, दुसरी जाहिरात बघू. तर बघा, हे जाहिरातीमध्ये किती पोस्ट पूर्ण झाल्या, सेकंडरी ऑल पोस्ट मध्ये. या बघा, ही जाहिरात एक संपली. अमरावती दुसरी पोस्ट बघा, मीडियम कोणता आहे रे, उर्दू आहे. प्रायमरी लेवल प्रायमरी आहे, उर्दू मीडियम आहे. नंबर ऑफ पोस्ट किती आहेत, नंबर ऑफ पोस्ट आणि मेरिट इथे दिलेले आहे. आता ओबीसी याच्यामध्ये सुद्धा ओबीसी, एससी, एससी, एसडी काय काय असतील ते बरेच. आता यांच्यामध्ये सुद्धा आता मला सांगा, काही कास्ट त्यांच्यामध्ये नसतात. उर्दू शिकणाऱ्या जास्त करून ओबीसी, ईडब्ल्यूएस किंवा ओपन कॅटेगरी मधूनच असतात, लक्षात घ्या. बरोबर, ओपन कॅटेगरी उर्दू मीडियम. आणि त्याच्यामध्येच आता हे मेरिट लागताना, आता समजा उर्दू मीडियमला इतिहास हा विषय शिकवायचा आहे किंवा इंग्लिश हा विषय शिकवायचा आहे, हिंदी हा विषय शिकवायचा आहे, त्यावेळेस त्या इतर कास्ट मधून सुद्धा निवडले जातात. ओके, म्हणजे एसटी कॅटेगरी असेल. आता इथं बघा, ऍडव्हर्टाइजेड पोस्ट आहेत 2, त्यांना व्यक्तीच भेटला नाही. बस, व्यक्ती भेटला का नाही. एसटी कॅटेगरी मधला 1 व्यक्ती भेटला का नाही, रिक्त राहिली. ओबीसी मध्ये 4 भेटले, 4ला 4 सिलेक्ट. कारण
आता उर्दू शिकणारी ओबीसी कास्ट असते हे जाणून घेणं गरजेचं आहे, बरोबर. त्यांच्यामध्ये जे काय पोट जाती असतात, काही लोक ओबीसी मध्ये असतात, काही लोक ओपन मध्ये असतात, काही लोक ईडब्ल्यूएस मध्ये असतात. आता याच्यामध्ये रिक्त पदसंख्या मला सांगा, ईडब्ल्यूएस ची कुठली रिक्त राहते का रे? नाही, ईडब्ल्यूएस ला जागा सुटली नाही, राहणारच नाही, बरोबर. इथे ईडब्ल्यूएस ची राहील का जागा? अजिबात राहणार नाही. आता यांचं कट ऑफ काय लागलं? अंडर ग्रॅज्युएट सरळ 16 पदसंख्या होती. किती विद्यार्थी होते? 2 विद्यार्थी होते. मीडियम कोणता आहे? उर्दू आहे. आणि मार्क कितीला लागले? 65ला. लोकांनी थंबनेल बनवलं, 65 मार्कावाला लागला. अरे मला तर 120 होते, मला 110 होते, मी का लागलो नाही? अरे मीडियम विचार करा. लक्षात आलं? काय करा? मीडियम विचारात घ्या. मीडियम विचारात घेतल्याशिवाय तुम्हाला तुमच्या पोस्टला कॅच करता येत नाही, बरोबर. म्हणजे 12वी पासवाला ग्रॅज्युएशनला शिकू शकेल का रे? किंवा हिंदीवाला इंग्लिश विषय शिकू शकेल का? याचा विचार केला. हे थंबनेल बनवून काही समाज माध्यमावर अफवा पसरवल्या जात आहेत, याचा मला तीव्र निषेध करावा वाटतो मित्रांनो. काय गरज आहे? काय गरज आहे सांगा ना? नॉलेज कमी असणारे लोक हे काम करतायत. अरे उर्दू मीडियमचा 65 लाख हा आहे का आपण उर्दू मीडियम मध्ये? नाही. मग गरज काय बनवायची? कशावर डिपेंड करतं मेरिट? नंबर ऑफ पोस्ट, मीडियम, त्यानंतर हॉरिझॉन्टल, तुमची कास्ट कोणती आहे, तुम्ही वुमेन आहात की मेन आहात की जनरल मध्ये आहात, या सर्व गोष्टी तुम्हाला इथे पाहणं गरजेचं असतं. लक्षात आलं? समजलं? या गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर मला कमेंट मध्ये छानशी कमेंट करायला विसरू नका. पुढे चला, पुढे जातो. परत मीडियम दुसरं घ्यायचं आपल्याला. उर्दू मीडियम झालंय आपलं आत्ताच बोलून. 65ला लागलं, सगळीकडे बोंबाबोंब, विद्यार्थ्यामध्ये कन्फ्युज. अरे यार मला तर एवढेच मार्क पडतील, मला एवढे मार्क बी पडणार नाही, किंवा मला याच्यातून मला आता सुटकाच नाही, मी काय आता शिक्षक होणार नाही, मी गेलो निगेटिव्ह मध्ये. प्रायमरी लेवल बघा आता मित्रांनो, प्रायमरी लेवल म्हणजेच 1 ते 4 किंवा 1 ते 5. मीडियम आहे मराठी. काय आहे? मीडियम आहे मराठी. इथे कोणत्या जिल्ह्यात घेतलंय? भंडारा जिल्हा आहे मित्रांनो, लक्षात घ्या. कोणता जिल्हा आहे? भंडारा जिल्हा आहे. भंडारा जिल्ह्यामधले जनरल मधले 19 पद होते, 18 लोकांना बोलवलं आणि मेरिट लागले 111. मेरिट काय लागले? आता बघा इथे काय केलंय? जनरल कॅटेगरी वुमेन आहे, 17 कोण आहेत? नंबर ऑफ पोस्ट आहेत, 17 लोकांना बोलवलंय, 111 मेरिट लागलेलं आहे. आता इथे बघा एक्स सर्व्हिसमॅनचे रिक्त पद, जशाला तसं नव्हताच विद्यार्थी, इथे नव्हताच, विषय मिटला. एक्स सर्व्हिसमॅन नव्हता, कारण ड्युटी झाल्यानंतर कोणी डीएड करेल का, नंतर ते पोस्ट घेता येईल का, याचा सरकारने थोडक्यात विचार करावा. रिक्त पद ठेवू नये, हे पद जनरल मध्ये टाकून आगामी काळामध्ये जनरलच्या विद्यार्थ्यांना इथे संधी द्यावी. कारण त्यांचं काय असतं, साधारण ते 32-35 वर्षाला रिटायर होतात आणि त्याच्यानंतर डीएड किंवा बीएड करण्याची त्यांची आतापर्यंतची मानसिकता कमी दिसून आलेली आहे. त्याची जास्त करून मानसिकता जर बघितली तर ते पोलीस भरती क्षेत्र किंवा सिक्युरिटी गार्ड इकडे तिकडे जॉब शोधण्याच्या प्रयत्नामध्ये असतात. ठीक आहे, चला मित्रांनो, त्याच्या पुढे म्हणजे यांच्या पदसंख्या कॉमन ठेवली पाहिजे, कारण असे रिक्त राहणार नाहीत. बघा 2 रिक्त. पुढे बघा इथे एसटी कॅटेगरी 1, पुढे 1 सापडलं बाबा इथे नाही, हे पण रिक्त राहील. बघा लक्षात घ्या, हे जे काही मेरिट आहे दिसत असेल तुम्हाला. आता प्रायमरी लेवल लक्षात घ्या, प्रायमरी लेवल कशी आहे? मराठी मीडियम. हे बघा 48. एकूण पदसंख्या किती आहे? टोटली 144. त्यानंतर 97. आता इथं हॉरिझॉन्टल कास्ट नुसार त्यांचं मेरिट वेगवेगळं आहे. ओके लक्षात आलं. आता मी शेवटी जाताना किती मेरिट घ्यावं लागेल, किती मार्क घ्यावे लागतील, हे सर्व डिटेल काय बोलणार आहोत. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला जे काही म्हणजे हायर सेकंड इयर मध्ये दिसेल की जास्त मार्कवाली कस काय इतकी दिवस विदाऊट जॉबचे राहिले, हे कस काय आले आमच्यामध्ये, हा जो काही प्रश्न आहे ना, आपलं लोकशाही आहे, या लोकशाहीमध्ये कुणालाही कोणत्याही उच्च वर्गासाठी प्रयत्न करायचा अधिकार असतो आणि तो अधिकार आपल्याला डावलता येत नाही. हे अशा पद्धतीने 97 लोक आहेत. हे बघा 97 लोकांची यादी, या भंडारा जिल्ह्याच्या 97 लोकांची यादी, जवळपास 97 लोकांची यादी. आणि बघा इथे 80 वाला सुद्धा एससीचा सिलेक्ट झालेला आहे. वर्ग कोणता आहे?
1 ते 4 किंवा 5 ऑल सब्जेक्ट मराठी SC ना प्रोजेक्ट अफेक्टेड असल्यामुळे तो ऑर्फन बिरफन नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याचं सिलेक्शन फक्त आणि फक्त 80 नंबरला झालाय आणि त्याचा प्रिफरन्स नंबर होता 47, तरी पण सिलेक्शन झालंय. काय झालंय? 47व्या नंबरला त्याने प्रिफरन्स दिला होता, पण दिला होता. सिलेक्शन किती मार्काला झालं? 80 मार्काला. कोणती लेवल आहे? प्रायमरी. कोणतं मीडियम आहे? मराठी. विद्यार्थी कसा आहे? प्रोजेक्ट अफेक्टेड आहे. या सर्व गोष्टीचं संतुलन होत असतं मित्रांनो, लक्षात घ्या. पुढे जाऊन बघा. सेकंडरी बघा, सेकंडरी मध्ये 124 मार्काला मेरिट लागले. 4 पोस्ट होत्या, 4च, आणि जनरल कॅटेगरीचे 124 ला मेरिट लागलेलं आहे. सेकंडरी मध्ये कोणते वर्ग होते हे बघणं गरजेचं आहे. अंडर ग्रॅज्युएट टीचर झाले 6 नाही, 9, 8च बघायचे आपल्याला. 9, 10, 11, 12 या विद्यार्थ्यांचं बघायचंय विशेष करून. या विद्यार्थ्यांचं आपल्याला मेरिट बघायचंय. हे कोणतं आहे? सेकंडरी. बघा इथे नवीन चालू झालं. इथं जर विचारात घेतलं, हिंदी मीडियमचं मेरिट आहे, प्रायमरी लेवलचं, जनरल कॅटेगरीचं 94. म्हणजे हे मेरिट तुमचं लँग्वेज, त्यानंतर कॅन्डिडेट, नंबर ऑफ पोस्ट, हॉरिझॉन्टल हे काय म्हणतात आरक्षण, कास्ट कोणती आहे त्यानुसार सर्व गोष्टी पाहिल्या जातात. त्याच्यानंतरच मेरिट ठरत असतं. यदा कदाचित विद्यार्थी मित्रांनो साधारण आमचं गेल्या वर्षी मेरिट काय होतं, हा प्रश्न विचारणं म्हणजे सिली प्रश्न म्हणता येईल. तो मूर्खासारखा प्रश्न विचार. लक्षात घ्या, कसा मूर्खासारखा प्रश्न विचारणं. शेवटच्या टप्प्यामध्ये असा गोळ तुमच्या मनामध्ये आला नाही पाहिजे. तुम्ही लक्षात ठेवा, तुमचं टार्गेट 140 ठेवायचा प्रयत्न करा सर्व विद्यार्थ्यांनी. 140 किमान मला 140 मार्क पडले तर आगामी भरतीमध्ये मी सिलेक्ट होतो. आता सरकारने जर समजा 1000 जागा काढल्या मित्रांनो, जे वरलेच लोक होते आणि ते मीडियम मध्ये बसत होते, सगळ्या ह्याच्यात संतुलित बसतील त्या विद्यार्थ्यांना घेतील की तुम्हाला खाली मार्क पडलेले त्या विद्यार्थ्यांना घेतील. म्हणजे 1000 जागा काढणार नाही, जास्त काढणार आहे, पण विषय बोलण्याचा हा आहे मित्रांनो. ठीक आहे, चला आपल्याला महत्वाचं 9वी 10वीचे आणि जास्त मेरिट लागलेले विषय बघायचे. प्रायमरीच येते, प्रायमरीच्या जागा जास्त असल्यामुळे प्रायमरी जास्त वेळेस येते. हे काय प्रायमरीच आहे, प्रायमरी 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 प्रायमरी. मला तर वाटत नाही यापुढे हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल हा सेकंडरीचा आहे. सेकंडरी मधले आपले वर्ग कोणते आहेत पाहून घेऊ आपण. 6-8च आहेत. 6-8 जवळपास 120. ओपन कॅटेगरी 120 पर्यंत मेरिट गेलेलं आहे, लक्षात घ्या. ओपन कॅटेगरी 120च्या पुढेच बोला. सोशल सायन्स असेल तर थोडंसं कमी जास्त होऊ शकतं, मीडियम नुसार आहे, त्याच्यामुळे ते पण आपल्याला लक्षात येत नाही की कोणत्या याच्यामध्ये आहे. सेकंडरी मध्ये आपल्याला 9-10च बघायचे. सापडतं का नाही? सुरुवातीला तर पाहिलेच आपण, पण मध्यंतरी एखाद्या वेळेस पाहणं गरजेचं आहे. सेकंडरी मध्ये सेकंडरी पोस्ट आहेत मित्रांनो, इथे लक्षात घ्या. केमिस्ट्री बघा, लक्षात घ्या, मेरिटाचे आकडे बघत राहा फक्त. आता तुम्ही पोस्ट कशासाठी आहे? केमिस्ट्री. आता मला सांगा, केमिस्ट्री हा विषय, भौतिकशास्त्र हा विषय, सॉरी हे रसायनशास्त्र हा विषय कोणत्या वर्गासाठी शिकवला जातो? 11वी 12वी. पोस्ट ऑफ नंबर ऑफ पोस्ट किती आहेत रे? 2 आहे. इलिजिबल कॅन्डिडेट. आता विद्यार्थी मित्रांनो हा 136 वाला सध्या जॉबवर असेल का, हा तुमचा प्रश्न आहे, बरोबर? सर सध्या जॉबवर हा व्यक्ती असेल का? यस, का असणार नाही? तो व्यक्ती त्या जॉबवर असणारच. कळलं? कारण काय, आता तो जॉब सोडणार, त्याची रिक्त पदाची माहिती पवित्र पोर्टलला भरली जाणार, त्यानंतर पवित्र पोर्टल कन्व्हर्टेड राऊंड लावणार. आणि विद्यार्थी मित्रांनो लेट होण्याचं कारण तुम्हाला समजून आलं असेल. आता हे फर्स्ट फेज झाला. कन्व्हर्टेड राऊंडला वेळ लागेल की लगेच होईल? सांगा ना, वेळ लागेल का नाही? आता आजचा दिवस गेला, नियुक्तीपत्र भेटलं का आपल्याला? आज नाही भेटलं. नियुक्तीपत्र आता 2-4 दिवस लेट भेटणार. नियुक्ती होण्याला लक्षात घ्या
तो नियुक्तीसाठी सुद्धा त्याला 15 दिवस दिले जातात पुढे. हा विद्यार्थी येतो का नाही येतो. आता एखाद्या विद्यार्थ्याला पोस्ट मिळालेली आहे, त्याला जर XYZ अडचण आहे, तो 15 दिवस कुठेतरी फॉरेन ट्रिपला गेलेला असेल समजा, तरी पण त्याची पोस्ट कुणीही हिसकावून घेऊ शकत नाही. लक्षात घ्या, त्याला काही दिवसाचा कालावधी दिला जात असतो. 15 दिवसच म्हणून नाही, 10 दिवस, 5 दिवस. या 5 दिवसात तुम्ही हजर राहिला तरच तुमची पोस्ट क्लिअर असेल. त्याच्यानंतर तरी पण तो हजर राहिला नाही, योग्य कारणे जर दिली, त्याला अजून वेळ वाढवून दिला जातो. म्हणजे एक पोस्ट सरकारी नोकरदाराला किंवा प्रशासनाला त्या पोस्ट बद्दल सविस्तर चर्चा करण्याचा अधिकार असतो. जर त्याच्या पोस्टला जर कुणी धोका केला भविष्यामध्ये, तर सरकारी नोकरदारावर मोठ्या कारवाया होत असतात मित्रांनो. त्यामुळे या गोष्टी समजून घ्या, या गोष्टीवर काम करा, या गोष्टीवर तुम्ही विचारमंथन करा. असं टॉप कोणी सांगत नाही. सरळ थंबनेलला लावायचं 61 वाला गेला पोस्टवर, 120 वाला घरी बसला. अरे नाहीये मित्रांनो, असं तुमच्या शेवटच्या क्षणापर्यंत काटेकोर नजर ठेवून ऍडव्हर्टायझिंग बघून, आपल्या ऍडव्हर्टायझिंग मध्ये आपल्या जागा आहेत का. आता समजा मला सांगा, मी प्रिफरन्स देताना मला प्रिफरन्स आलाय पुण्याचा, मला पुणे पाहिजे होत, पण सिलेक्शन झालं नाही. याचं कारण सांगतो. पुण्यामध्ये एकच जागा होती, कशाची, EWH ची. EWH ची होती. माझं एज्युकेशन मॅटर करत होतं, BSc. माझं एज्युकेशन व्यावसायिक BEd आहे. माझ्याकडे TET पेपर 2 पास होतो मी, बरोबर. TET पेपर 2 पास होतो. आता विद्यार्थी मित्रांनो, माझं काय विचार केला, मला पुणे का भेटलं नाही. माझं पहिलं पुणे प्रिफरन्स होतं, पण माझ्यापेक्षा जास्त मार्क असणार PCMC मध्ये अजून एक व्यक्ती होता, 125 वाला. मग मला घेतील का 120 वाल्याला घेतील रे. फॉर एक्झाम्पल, मला घेतील की 125 वाल्याला घेतील. तर तो 125 वाला पहिला प्रिफरन्स देणारा, पुणेला देणारा, त्या व्यक्तीला तिथे सिलेक्ट केलं जात. या गोष्टी जोपर्यंत तुमच्या डोक्यात भिनत नाहीत, तोपर्यंत हा व्हिडिओ परत बघत राहा. आणि टेट 3 ला सामोरे व्यवस्थित जा, टेन्शन नका घेऊ. अरे यार, 61 वाला सिलेक्ट झाला आणि आमची दिदी 120 घेऊन सुद्धा घरी आहे. खरंच तुमच्यावर अन्याय होतोय का. अजिबात नाही मित्रांनो, लक्षात ठेवा. हा अन्याय म्हणता येणार नाही, ती मार्काची, मेरिटची रेलचेल म्हणता येईल. लक्षात घ्या, त्याच्या माध्यमाची रेलचेल. तुमच्या 12वी पासूनच्या सर्व 10वी 12वी पासूनच्या मीडियम पासून तुमच्या ग्रॅज्युएशनचे विषय, तुम्ही कशात व्यावसायिक पात्रता घेतलेली आहे, तुम्ही पात्रता परीक्षा पास केलेली आहे का, तुम्ही अभियोग्यतेमध्ये मार्क किती घेतलेत का, तुमची कास्ट कोणती आहे, तुमचं वय किती आहे, तुम्ही माहिती बरोबर भरली का, तुमच्याकडे डॉक्युमेंट करेक्ट आहेत का, तुमचे डॉक्युमेंट क्लिअर असतील तरच तुम्हाला शिक्षक होता येतं. आणि त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, टेट 3 ला सामोरे जाताना या सर्व गोष्टीचा विचार करून आपल्याला मार्क मिळवायचे, एवढं डोक्यात ठेवा. ठीक आहे. या मेरिटकडे फिजिक्स. आता बघा बरं का, फिजिक्स वाले कसे आहे, सेकंडरी वाले कसे मेरिट दांडगे दिसतील तुम्हाला. बघा, लक्षात घ्या कसे मेरिट आहे तरी याचं. पहा, फिजिक्स वाला 167 चा सिलेक्ट झाला. आता यांनी काय केलं, मागच्या फर्स्ट फेज मध्ये काय केलं, फर्स्ट फेज मध्ये राव रिस्क घ्यायला नको. माझी सुरुवात मी काय करतो, 6 पासून करतो. 6 ते 8 मध्ये तू सिलेक्ट आहे आज. हा विद्यार्थी समजा भाग्यश्री म्हणायचे, 6 ते 8 काय केला, सिलेक्ट झाला. आता त्याला सेकंड फेज मध्ये सिलेक्ट झाला, तरी त्याला सेकंड फेज मध्ये त्याला वाटते बाबा मला 11वी 12वी साठी सिलेक्ट व्हायचं. आता कुणाला पगार नको असतो रे, कारण तिथे पगार आहे 18,000, इथे 20,000 2,000 वाढली. मग अन्याय होतोय का, अजिबात नाही. मग त्याच्यावर पण अन्याय होतो ना. तो का बसेल, माझं 6-8 ला माझं मानधन आहे किती, 18,000. आता मी 11वी 12वी साठी गेलो तर 20,000 व्हायले ना. हा मोठा गेम आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आलं लक्षात. हे मेरिट ठरवण्याचं एकदम सविस्तर उत्तर म्हणता येईल. आणि हे सगळं काही मी दिवसभरात अभ्यास करून तुमच्या पुढे ठेवलेलं आहे. आणि याला तुम्हाला न्याळून बघायचंय, अभ्यास करायचा असेल तर करा, नसता विषय सोडून द्या. तुमच्याने होणार नाही, तुम्ही करू नका.
निगेटिव्ह विचाराचे लोकांचे व्हिडिओ बघत राहा आणि कंटिन्यू करत राहतेच. तुम्ही आयुष्यामध्ये शिक्षक या पदावर गव्हर्नमेंटचा ब्रँड तुमच्या मागे लागणार नाही, लक्षात ठेवा. मी आज बोलतोय हे कोणाला नाही, काय नाही रे, रिझनिंग आहे म्हणजे काही शिकायचं का, काही शिकत राहायचं का? दिवसभर टप 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 अमके मॅरेथॉन तमके मॅरेथॉन तमके ते सबस्क्रायबर वाढीते तुमचं फक्त. अरे नियोजन आहे का नाही, काही परीक्षेची काही रूपरेषा आहे का नाही, काही त्यांनी काय सांगितलंय 1 ते 10 पर्यंतच्या कॅन्डिडेट पर्यंत. आता दुसरा एक व्हिडिओ बघितलो मित्रांनो युट्यूबला, काय दुसरा एक व्हिडिओ बघितलो, त्या व्हिडिओमध्ये तर म्हणजे आपल्या विद्यार्थ्यांना खचवण्यामध्ये छातीर निकला म्हणायचं थोडक्यात. दुसरा व्हिडिओ काय बनवलाय, दुसरा व्हिडिओ काय बनवलाय, तुक्के मारणारे टेट एक्झाम मध्ये सिलेक्ट झाले आणि जे प्रॉपर हुशार होते ते मागेच राहिले. असं असतं काय? किती तुक्के लागतात. मी रोज एक परीक्षा देतो ऑल भारतामधली, तुक्के मारतो. कुठलाही तुक्का लागेल का? त्याला अभ्यासच लागतो. मला सांगा, हा कॅन्डिडेट काही येडा आहे का 150 मार्क घेणार? सांगा बरं. ह्या कॅन्डिडेट 136 मार्क घेणार. अरे तुम्हाला तिथे गेल्यानंतर हलू देत नाहीत, बघू देत नाहीत, इकडे बघायला चान्स नसतो. IBPS परीक्षा आहे. येवाना तुम्हाला जर्किंग सुद्धा घालून जाऊ देत नाही, टोपी घालून जाऊ देत नाही, चप्पल पण नाही घालून जाऊ देत काही वेळेस. ही परीक्षा एकदम निर्मळपणाची आहे, पारदर्शक आहे आणि पेपरमध्ये साम्यता आहे. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या 7 वर्षापासून स्पर्धा परीक्षेमध्ये अशा अनेक पॅटर्नला सामोरं जाऊन मी तुमच्या पुढे उभा आहे सांगतो. आता मला भीती नाही, माझ्या क्लासला विद्यार्थी येतील न येतील, आणि आधी पण नव्हती. जे आहे ते सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असतो मी कायम. विद्यार्थ्यांना अंधारात ठेवून, विद्यार्थ्यांना गोड बोलून मी माझ्याकडे आकर्षित करत कधीच नाही मित्रांनो, लक्षात कधीच करत नाही. कारण मला टॉप लेवल पासून म्हणजे एखाद्या म्हाताऱ्या आई वडिलाचा सुद्धा फोन येतो आणि एखाद्या नवनियुक्त बीएड करणारा 23-24 वर्षाच्या वयाच्या मुलाचा सुद्धा फोन येतो. याचं कारण म्हणजे आपल्या व्हिडिओत सत्यताच असेल, सत्यता टिकवून ठेवण्याचं काम आपण करणार आहोत मित्रांनो. आहेत काही चॅनल खरंच जेन्युइन आहेत, खरंच जेन्युइन आहेत, ते चांगलंच काम करतात. ते व्ह्यू साठी काम करत नाहीत, ते विद्यार्थ्यांना चांगली माहिती पुरवतात. तुम्हाला आम्हाला सर्वांना माहित आहे कोण असतील ते. पण विद्यार्थी मित्रांनो, हा मेरिटचा गेम तुमच्या मार्कावर आणि तुमच्या अभ्यासावर, तुमच्या मीडियमवर, तुमच्या कास्टवर, नंबर ऑफ पोस्टवर शेवटी मॅटर करत असतो. यापुढे मला कधी विचारायचं नाही, सर माझ्या कॅटेगरीमध्ये मला किती मार्क घ्यावे लागेल म्हणजे माझं सिलेक्शन होईल. तुझ्या कॅटेगरीचं कॉम्पिटिशन काय, किती लोक बसतील, किती नंबर ऑफ पोस्ट येतील, कोणत्या पद्धतीचं आरक्षण आहे, तुझं मीडियम कोणतं आहे, याचा विचार करावा लागतो. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या. आता मी माझ्या घरातलीच गोष्ट सांगतो तुम्हाला. शेवटी किती नंबर पोस्टला आहे आपण साधारण गोंदियाला शेवटी जायचंय आपल्याला. हे पहा मित्रांनो पहा, 120 मार्क प्रिफरन्सचा नंबर होता 3रा. त्यानंतर ग्रॅज्युएशन टीचर स्टँडर्ड होतं 6वी 8वी. शाळा आहे एडेड. कन्सॉलिडेटेड पे स्केल आहे 6वी 8वी 16,000. मॅथमॅटिक्स अँड सायन्स मराठी. कास्ट आहे EWS. कोणती कास्ट आहे? EWS. आता शिक्षण सांगतो आणि सगळ्या गोष्टी सांगतो याच्या मागच्या. मित्रांनो, जागा होती एकच. जागा किती होती? एकच. तुम्हाला तो चार्ट सुद्धा दाखवतो.
आता ईडब्ल्यूएचच्या जागा तुम्हाला तिथे जास्त दिसतील, पण मॅथ सायन्सची एडब्ल्यूएच एकच जागा आहे, तिथे दिसून येणार तुम्हाला. सगळ्या गोष्टी दाखवतो एकदम सविस्तर. इथे पहा, जनरल वुमेन आहे. ईडब्ल्यूएस मध्ये जागा किती आहेत रे? एकच जागा आहे. काय आहे? एकच जागा आहे. मेरिट काय लागले? 120 लागले. आणि ती कशाची जागा होती? ती कशाची जागा होती? मॅथ सायन्सची जागा होती. ठीक आहे. हे कुणाचं लोकांचं दाखवत नाही, मी माझ्या मिसेसचं दाखवते, माझ्या बायकोचं दाखवते मित्रांनो, लक्ष द्या. हे दाखवायचं कारण म्हणजे माझ्या क्लासचे किंवा माझ्या सबस्क्रायबरचे भविष्यामध्ये कुठलंही नुकसान झालं नाही पाहिजे. मला सांगा, या व्यक्तीने 120 मार्क तुक्के मारून घेतले का रे? तुक्के मारून घेतले का? नंबर ऑफ पोस्ट किती आहे? एकच आहे, एकच आहे. माझं पहिलं प्रिफरन्स होतं पुणे, मला भेटलं नाही. पीसीएमसी मध्ये जागा होती ना, मला भेटलं नाही. तिथं पीसीएमसी मध्ये 125 वाला होता. त्यानंतर माझं दुसरं प्रिफरन्स होतं सातारा. दुसरं प्रिफरन्स काय होतं? सातारा. तिथं होता 123 वाला. आणि मला त्यांनी काय केलं मग, आता याच्या पुढे कुठलाच पर्याय नाही. आता हा विद्यार्थी आपल्याला घ्यायचा आहे, बरोबर, घ्यायचा आहे. सायन्स मॅथची जागा खुली आहे. या विद्यार्थ्यांनी मी तिसरं कुठलं निवडलं होतं? कोल्हापूर निवडलं होतं. झालं ना सिलेक्ट. मी जर तिथं गोंदिया केला असतं तर मला गोंदियाला जास्त जागा होत्या, म्हणजे माझं मेरिट अजून 117लाच क्लोज झालं असतं. ठीक आहे, 117. कारण मी गोंदिया कुठे ठेवलं होतं? शेवटी ठेवलं होतं. मला जास्त करून प्रिफरन्स कुठले कुठले आले होते? पहिलं म्हणजे पुण्याचं एक, साताऱ्याचं एक, कोल्हापूरचे जास्त, गोंदिया, भंडारा, गडचिरोली. आणि मला तिकडे जायचंच नव्हतं ना, म्हणून मी काय केलं, त्याला शेवटीला ठेवलं. मला आलं, वरलं आलं तरच मी घेणार होतो. 1 ते 5 पर्यंतच, म्हणजे कोल्हापूरचे 3 आणि पुणे सातारा 5 प्रिफरन्स मध्ये आलं तर मला नोकरी करणं पॉसिबल होतं. म्हणून मी 5च निवडले होते. आणि माझं तिथे नशिबाने काय झालं मित्रांनो, सिलेक्शन झालं. माझं म्हणजे आमच्या मॅडमचं सिलेक्शन झालं. माझं म्हणजे तुम्ही माझं समजू नका, मी या क्षेत्रातला नाही. माझं एज्युकेशन तुम्हाला अजून रिपीट करतो, माझं एज्युकेशन आहे एम.कॉम सेट. आणि मानसशास्त्रामध्ये आपण अभ्यास करून, मानसशास्त्राचे धडे घेऊन, मानसशास्त्रामध्ये ग्रॅज्युएशन करून, मानसशास्त्रीय विद्यार्थ्यांना, डीएड बीएडच्या विद्यार्थ्यांना शिकवत असतो. शिकवण्याची कला तुम्हाला माहितच आहे. ठीक आहे, हा मुद्दा आहे. काय? हा मुद्दा आहे, लक्षात घ्या. हा मुद्दा आहे, हा मुद्दा आहे. आणि हे मीडियम सगळं बघा. रिकमेंडेड का झालेली संस्था कोणती आहे ते पण बघा. रिकमेंडेड झालेली संस्था आहे कोल्हापूरची. पुढे गेले रे, इथं दिसत नाही, दिसत नाही इथं. कुठं कुणाचं काय सिलेक्शन झाले ते काहीच दिसत नाही. मी संस्थेचं नाव पण सांगत नाही तुम्हाला, ती गुप्त माहिती असते. ती काय असते? गुप्त माहिती असते. ते शोधून पण तुम्हाला सापडणार नाही. कोणता विद्यार्थी कुठे गेलाय हे कुणालाच कळत नाही. कळलं? तुम्हाला दिसते का इथं काही? फक्त एवढंच कळतं की बाबा ही अशी अशी संस्था आहे, पण त्या जिल्ह्यामध्ये कोणत्या तालुक्यात त्याला पाठवले ते सुद्धा समजत नाही. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या सर्व गोष्टी पटत असतील तर एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. कारण काय व्हायले, विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युज व्हायला लागले. विद्यार्थी आणि जे काही युट्यूबर आहेत, तुक्के मारून वगैरे काय नाही होत बाबा. कारण स्पर्धा परीक्षा आहे, इथे स्पर्धेला महत्व आहे, इथं नंबर ऑफ पोस्टला महत्व आहे. या सर्व गोष्टीचा आढावा घेऊन आगामी काळामध्ये तुम्ही टेट 3 या एक्झामला सामोरे जावा. ज्या विद्यार्थ्यांनी सकाळपासून आतापर्यंत किंवा उद्यापर्यंत ज्या काही शुभेच्छा देणार आहेत त्याबद्दल मी त्यांचा सतशः ऋणी. यापुढे आपलं कार्य अजून जोमात राहील आणि यापुढे सुद्धा आपण आपल्या टीईटी टेट एक्झामचा दर्जेदार सिलेबस घेऊन येत राहू आणि विद्यार्थ्यांना पास करत राहू. मित्रांनो, आपली टीईटीची बॅच पण सुरू झालेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना हवी आहे त्यांनी मला या संपर्क क्रमांकावर संपर्क साधायला विसरू नका. यापुढे कृपया करून मेरिट काय लागतं सर, किती मार्क घ्यावे लागतात याचा अंदाज बांधण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका. तुम्ही फक्त मार्कावर फोकस करा. तुमच्याकडे कसोशीने जेवढे मार्क पडतील ते तुमचं सर्वात मोठं भांडवल असणार आहे. तुमच्या राऊंडसाठी ते महत्वाचं ठरत आहे. विद्यार्थी मित्रांनो, टेट एक्झाम झाल्यानंतर जागा डिक्लेअर होतात. जागा डिक्लेअर झाल्यानंतर प्रिफरन्स येतात. प्रिफरन्स आल्यानंतर पसंती क्रम देता येतात. पसंती क्रम दिल्यानंतर आपल्याला
अशा सिलेक्ट लिस्टमध्ये राहता येतं आणि ही सर्वस्वी पारदर्शकता असते. आता जे काही चालू आहेत, जे आंदोलक असतील, खरंच त्यांना सर्वांना सल्यूट. त्यांचे मुद्दे पण महत्वाचे आहेत. जागा डिक्लेअर करून आमची परीक्षा घ्या, म्हणजे आम्हाला अंदाज येईल की इतर परीक्षासारखा तुलनात्मक करा. तर विद्यार्थी मित्रांनो, जागा डिक्लेअर जर करून परीक्षा घेण्याचं ठरवलं तर त्याच्यामध्ये सुद्धा काही इश्यू येत असतात. समजा मी जर सांगितलं बाबा कोल्हापूरला 500 जागा आहेत, कोल्हापूरला 500 जागा आहेत, लातूरला 50 जागा आहेत आणि गडचिरोलीला 1च जागा आहे. मला सांगा, या 1 जातील का रे कोणी? मग ही जागा रिक्तच राहील काय होईल? रिक्तच राहील. म्हणून त्यांनी ब्लाइंडनेसपणे सर्वांना एक हॉरिझॉन्टल त्यांच्या मार्गानुसार, मीडियमनुसार, पोस्टनुसार, वयानुसार विचार करून त्यांना पसंतीक्रम आणि प्रिफरन्स देण्याचं कार्य केलेलं आहे. या युट्यूबवरल्या सर्व व्हिडिओला सर्वाधिक माहिती देणारा व्हिडिओ हा ठरला पाहिजे. एवढ्या लोकांना शेअर करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.